तर आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आज चालू आहे आमच्या घराजवळच्या शेतामध्ये खोंडांचं ट्रेनिंग. कारण खोंडांना शिकवायला पाहिजे कसं चालायचं असतं. ते घरचं आहे ते नीट चालतंय, जे विकत्रित आणले ते जरा मजा करते. आमची भाऊ करते त्यांचं काम. या ठिकाणी आता गहू पेरायचं आहे, चालू आहे त्यांची ट्रेनिंग. भाऊ आलेलो आहे आता शेतामध्ये मोटर घेऊन. या ठिकाणी मोटर आहे, रिप्लेस करायची आहे ह्या मोटरसाठी. त्या ठिकाणी ज्वारी पेरलेली आहे. ही आमची विहीर, हे ते मोठे शेततळ आहे. आता त्या मोटरचं कनेक्शन करायचं आहे. तर मेन फ्यूजमधून पहिल्यांदा वायरसाठी जागा, फ्यूजमध्ये आधी जागा करायला पाहिजे वायरसाठी, कारण इथं खूप साऱ्या वायर आहेत. करूया आपण जागा पहिल्यांदा, एक 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 वायर काढत. पॅनल वगैरे जोडून झालेलं आहे आता. तर भाऊ त्या जुन्या मोटरची नट काढत आहेत. फक्त आता मोटर बसवून कनेक्शन देत राहिले. त्या तिथून आमच्या शेतामध्ये लाईट आलेली आहे. बऱ्यापैकी मोटरचं काम झालेलं आहे, त्यामुळे वर गेलो जरा सामान आणायचं होतं. पण आम्ही मोटर वगैरे सगळं घेऊन आलो, सगळं झालं. पण मोटरचा जो खालचा पाईप असतोय फुटबॉल साईडचा पाणी ओढण्यासाठीचा, तोच मोटरला बसत नाही. आता त्यासाठी उद्याच्याला अजून यायचं. असं होतंय आमचं दरवेळेस. काय सांगू, करेल ते अंगलट. वरचा पाईप बसतोय, केबल बसतोय, सगळं केलं. मोटरचं बटन दाबायचं तर खालचा पाईप कुठं बसतोय. पाणी भरून ठेवलं पाईपमध्ये, जोडायच्या टायमिंगला झाला खेळ. असाच खेळ खंडोबा झाला आयुष्यात सगळ्या. तुम्हाला ज्वारी वापलेली धावतो, ज्वारी वापलेली आमच्या शेतामधील. तुम्हाला दिसणार नाही उन्हामुळे, पण झूम करून दिसत आहेत बा तुम्हाला. हा, ही ज्वारीत आहे सगळी वापलेली पूर्ण. या प्लॉटला त्याशी भाऊ पाणी देत होते, ह्या प्लॉटमध्ये वापलेली आहे. आणि ह्या वरच्या प्लॉटमध्ये अजून नाही काय, त्यात राहिलं आहे भिजवायत. त्यामुळे मोटर जोडायची होती. काय महापूर आल्यामुळे आमच्या नदीवरच्या सगळ्या मोटर भिजलेल्या आहेत. पण झालंय, त्यांचं पण काम केलंय पूर्ण, वाळवून वगैरे ठेवले. एक 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 आता चालू आहे जोडायला. ढोरांसाठी वरण काढलेली आहे आता भाऊने. आता वरच्या शेडवरून कडबा घ्यायचा आहे. कडबा घेऊन आम्ही आता घरी जाणार. त्यामुळे काय त्या ट्रॅक्टर लावलेला आहे आमच्या. करेल ते अंगलट येण्याचं माझं नशीब लयच बेकार आहे. मग अशी आम्ही मोटर उतरायला घरून फळ्या घेऊन आलो होतो. मग ते डम्पिंगमध्ये ठेवले होते आणि डम्पिंगचा फळका उघडा होता. डम्पिंग तसाच टर्न केला आणि वरती घेऊन गेलो. फळका उघडाच होता, त्यामुळे फळ्या कुठं पडल्यात ते शोधायसाठी मी भाऊ आता खाली आलोय. बघू आता फळ्या कसं आता सापडतात का नाही, हे पंचायत आलंय मला. अजून तर काय वरच्या कोडापासून आलोय का. हा, दिसल्या आहेत. जीव आल्यासारखं वाटायला आता. फळ्या गेल्या म्हणजे मग काय ना, घरी म्हणजे नुसता पुन्हा काय गप बस मान खाली घालून ऐकून घ्यायचं. दोन्ही पण एकाच ठिकाणी पडलेले आहेत, म्हणून आता दिसणार नाहीत. दिसतेत पण जादू वळून जाऊ तुम्हाला. आम्ही ट्रॅक्टर असा खाली आणलेला, इथं मोटर उतरवली आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर असा पुढे घेऊन टर्न केला आणि फळ्या इथंच पडल्या. बरं की आता सापडल्यात. आता हे घेऊन जातो आम्ही. वरण वगैरे झालेलं आहे घेऊन. सनसेट खूपच भारी आलेला आहे. लो लाईटलाच भारी दिसतोय. पण तुला काय, आता फळ्या वगैरे घेतल्यात. आम्ही चाललो आता आमच्या घरी. ट्रॅक्टर चालवतोय, भाऊ बसले डम्पिंगमध्ये वरणीवर. भाऊ म्हणतात मडगाडवर खूप आदळत आहे, मी माझा मटका मोडल. तर जाऊया आपण हळूहळू घराकडे.
चला आता व्लॉग इथे संपत आहे. स्टे ट्यून.